मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आपल्या सशस्त्र सेना, आपल्या लष्कराच्या जवानांचा अभिमान नसणारा भारतीय क्वचितच असू शकतो. प्रत्येक भारतीय, मग तो कोणतंही क्षेत्र, जाती, धर्म, पंथ किंवा भाषेचा असो, आपल्या सैनिकांप्रती आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. काल भारताच्या 125 कोटी भारतीयांनी पराक्रम पर्व साजरं केलं. 2016 केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याचं आपण स्मरण केलं, जेव्हा दहशतवादाच्या आडून छुपयुद्ध छेडणाऱ्यांना आपल्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या सशस्त्र बलांनं प्रदर्शनं भरवली, ज्यायोगे देशाचे जास्तीत जास्त नागरिक, विशेष करून युवा पिढीला आपलं सामर्थ्य जाणता येईल. आपण किती सक्षम आहोत आणि आपले सैनिक प्राणांची बाजी लावून आपणा देशवासियांचं रक्षण कसं करतात हे जाणता येईल. पराक्रम पर्वसारखा दिवस युवकांना आपल्या सशस्त्र दलाच्या गौरवपूर्ण वारशाचं स्मरण करून देतो आणि देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आपल्याला प्रेरितही करतो. मी सुद्धा शूरवीरांची भूमी राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झालो. आपल्या देशातील शांतता आणि प्रगतीचं वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपले सैनिक चोख प्रत्युत्तर देणार हे निश्चित. शांततेवर आमचा विश्वास आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र सन्मानाशी तडजोड आणि देशाच्या सार्वभौमत्वाची किंमत चुकवून कदापि नव्हे. भारत शांततेसाठी सदैव कटिबद्ध आणि समर्पित राहिला आहे. 20व्या शतकात 2 विश्वयुद्धात आपल्या 1 लाखाहून जास्त सैनिकांनी आपलं सर्वोच्च बलिदान केलं. आपल्या या युद्धाशी काही संबंध नसताना या सैनिकांनी बलिदान केलं. दुसऱ्याच्या भूमीवर आम्ही कधीच नजर ठेवली नाही. शांततेप्रती आमची ती कटिबद्धता होती. काही दिवसांपूर्वीच 23 सप्टेंबरला आम्ही इस्रायलमध्ये हैफाच्या लढाईला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त म्हैसूर, हैदराबाद आणि जोधपूर लासरच्या आपल्या शूर सैनिकांचं स्मरण केलं, ज्यांनी हैफाला आक्रमकांपासून मुक्त केलं. शांततेच्या दिशेनं आपल्या सैनिकांनी केलेला हा एक पराक्रम होता. आजही संयुक्त राष्ट्रांच्या वेगवेगळ्या शांती सैन्यात जास्तीत जास्त सैनिक पाठवणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. दशकांपासून आपल्या सैनिकांनी निळं हेल्मेट घालून जगभरात शांतता नांदावी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आकाशाची गोष्टच वेगळी असते. आकाशात आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवत भारतीय हवाई दलानं प्रत्येक देशवासियांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. यात आश्चर्य नाही. आपल्याला त्यांनी सुरक्षिततेचा विश्वास दिला आहे. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात लोकांना ज्याची उत्कंठा असते त्यापैकी एक म्हणजे फ्लाय पास्ट, ज्यामध्ये आपलं हवाई दल चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिक करून आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवतात. 8 ऑक्टोबरला आपण हवाई दल दिन साजरा करतो. 1932 मध्ये 6 वैमानिक आणि 19 हवाई दल सैनिकांपासून एक छोटीशी सुरुवात करत आपलं हवाई दल आता 21व्या शतकातल्या सर्वात साहसी आणि सामर्थ्यवान हवाई दलांपैकी एक बनला आहे. हा एक संस्मरणीय प्रवास आहे. देशासाठी सेवा करणाऱ्या सर्व हवाई सैनिकांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 1947 मध्ये पाकिस्तानी हल्लेखोरांनी अप्रत्यक्ष हल्ला सुरू केला, तेव्हा श्रीनगरचा बचाव करण्यासाठी भारतीय सैनिक आणि सामग्री युद्धाच्या मैदानावर वेळेवर पोहोचतील याची हवाई दलानंच खातरजमा केली. हवाई दलानं
1965 मध्येही शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं. 1971 मधले बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध कोण जाणत नाही. 1999 मध्ये घुसखोरांपासून कारगिल मुक्त करण्यातही हवाई दलाची महत्वाची भूमिका राहिली आहे. टायगर हिलवर शत्रूच्या आश्रय ठिकाणांवर अहोरात्र बॉम्ब वर्षाव करत हवाई दलानं त्यांना धूळ चारली. मदत आणि बचाव कार्य असो किंवा आपत्ती व्यवस्थापन, आपल्या हवाई दलाच्या या शूरवीरांच्या प्रशंसनीय कामगिरीप्रती देश कृतज्ञ आहे. वादळ, पूर ते जंगलातल्या आगीपर्यंत नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याचं आणि देशवासियांना मदत करण्याचं त्यांचं कार्य अद्भुत आहे. देशात स्त्री पुरुष समानता सुनिश्चित करण्यातही हवाई दलानं आदर्श निर्माण केला आहे. आपल्या प्रत्येक विभागाची दारं त्यांनी मुलींसाठी खुली केली आहेत. आता तर हवाई दल शॉर्ट सर्व्हिस कमिशन बरोबरच परमनंट कमिशनचाही पर्याय देत आहे, ज्याची घोषणा याच वर्षीच्या 15 ऑगस्टला मी लाल किल्ल्यावरून केली होती. आपल्या सशस्त्र दलात पुरुष शक्तीबरोबरच तितकंच स्त्री शक्तीचं योगदानही होत आहे, असं भारत अभिमानानं सांगू शकतो. महिला सबल तर आहेतच, आता सशस्त्रही होत आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसात नौदलाचे आपले एक अधिकारी अभिलाष टॉमी जीवन मरणाची झुंज देत होते. त्यांना कसं वाचवता येईल याची संपूर्ण देश चिंता करत होता. अभिलाष टॉमी एक धाडसी आणि वीर अधिकारी आहेत, हे आपणा सर्वांना माहीत आहेच. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञाना वाचून एक छोटीशी नाव घेऊन जगाची सफर करणारे ते पहिले भारतीय अधिकारी आहेत. गेल्या 80 दिवसांपासून दक्षिण हिंदी महासागरात गोल्डन ग्लोब रेसमध्ये भाग घेण्यासाठी समुद्रात आपली गती कायम राखत ते आगेकूच करत होते. मात्र भयानक सागरी वादळानं त्यांच्यासमोर संकट निर्माण केलं. मात्र भारतीय नौदलाचा हा वीर समुद्रात अनेक दिवस झुंज देत राहिला, लढत राहिला. अन्न पाण्या वाचून पाण्यात लढत राहिला. जीवनाकडून हार मानली नाही. साहस, संकल्पशक्ती, पराक्रम याचं एक अद्भुत उदाहरण. काही दिवसांपूर्वी अभिलाष यांची समुद्रातून सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर मी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संभाषण केलं. याआधी मी त्यांना भेटलोय. एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आल्यानंतरही त्यांचं जे मनोबल होतं, उत्साह होता, पुन्हा एकदा असा पराक्रम करण्याचा त्यांचा संकल्प त्यांनी मला सांगितला. तो देशाच्या युवा पिढीला प्रेरक आहे. मी अभिलाष टॉमी यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांचं हे साहस, त्यांचा पराक्रम, त्यांची संकल्पशक्ती आणि जिंकण्याची दुर्दम्य ताकद आपल्या देशाच्या युवा पिढीला नक्कीच प्रेरणा देईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, 2 ऑक्टोबर या दिवसाचं आपल्या देशासाठी काय महत्त्व आहे हे अगदी लहान मुलांनाही माहिती आहे. या वर्षीच्या 2 ऑक्टोबरला आणखी एक विशेष महत्त्व आहे. आतापासून 2 वर्ष आपण महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त जगभरात अनेक कार्यक्रम करणार आहोत. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केलं. डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर असोत किंवा नेल्सन मंडेला यासारख्या महान विभूतींनी प्रत्येकानं गांधींच्या विचारातून शक्ती प्राप्त केली आणि आपल्या लोकांना समानता आणि सन्मानाचा हक्क देण्यासाठी दीर्घ लढा देऊ शकले. आजच्या मन की बात मधून मी आपल्या पूज्य बापूंच्या एका आणखी महत्त्वपूर्ण कार्याची चर्चा करू इच्छितो, जे अधिकाधिक लोकांना माहिती करून घेतलं पाहिजे. 1941 मध्ये महात्मा गांधींनी रचनात्मक कार्यक्रमाच्या रूपानं काही विचार लिखाण सुरू केलं.
त्यानंतर 1945 मध्ये स्वातंत्र्य संग्रामानं जोर धरला. त्यावेळी त्यांनी या विचारांची सुधारित प्रत तयार केली. पूज्य बापूंनी शेतकरी, गाव, श्रमिकांच्या अधिकारांचं रक्षण, स्वच्छता, शिक्षणाचा प्रसार यासारख्या विषयावर आपले विचार देशवासियांसमोर ठेवले. याला गांधी चार्टर असंही म्हणतात. पूज्य बापू लोकसंग्रही होते. लोकांना जोडणं, त्यांच्यात मिसळणं हे बापूंचं वैशिष्ट्य होतं. तो त्यांचा स्वभाव होता. या त्यांच्या आगळ्या वैशिष्ट्याचा प्रत्येकानं केव्हा ना केव्हा नक्कीच अनुभव घेतला होता. त्यांनी प्रत्येकाला हा अनुभव दिला की ती व्यक्ती देशासाठी सर्वात महत्त्वाची आणि नितांत आवश्यक आहे. स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं सर्वात मोठं योगदान हे आहे की त्यांनी या लढ्याला व्यापक जन आंदोलनाचं स्वरूप दिलं. स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनात महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजाच्या प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक वर्गातल्या लोकांनी स्वतःला झोकून दिलं. बापूंनी आपणा सर्वांना एक प्रेरणादायी मंत्र दिला होता. त्यात गांधीजींनी म्हटलं होतं की मी आपल्याला एक मंत्र देतो. तुम्हाला जेव्हा कधी शंका असेल किंवा तुमच्या अहंकारानं फणा काढला असेल तर तुम्ही या कसोटीवर आजमावून पहा. तुम्ही जो गरीबातला गरीब आणि कमजोर माणूस पाहिला असेल त्याचा चेहरा आठवून पहा आणि आपल्या हृदयाला विचारा की जे पाऊल उचलण्याचा तुम्ही विचार करत आहात ते त्या माणसासाठी किती उपयुक्त आहे. त्यामुळे त्याला काही लाभ मिळेल का? त्यामुळे तो आपलं जीवन आणि भाग्यावर काबू मिळवू शकेल का? यामुळे कोट्यवधी लोकांना स्वराज्य मिळू शकेल का? जे उपाशी आहेत आणि त्यांचा आत्मा अतृप्त आहे तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमची शंका कमी होऊ लागली आहे आणि अहंकार समाप्त होऊ लागला आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, गांधीजींचा एक मंत्र आजही तितकाच महत्त्वाचा आहे. आज देशात मध्यम वर्ग वाढत आहे. त्यांची वाढती आर्थिक ताकद, वाढती क्रयशक्ती. काही खरेदीला जाताना आपण एक क्षण बापूजींचं स्मरण करू शकतो का? पूज्य बापूजींच्या त्या मंत्राचं स्मरण करू शकतो. खरेदी करताना आपण विचार करू शकतो का की मी जी गोष्ट विकत घेत आहे त्यामुळे माझ्या देशाच्या कोणत्या नागरिकाला त्याचा लाभ होणार आहे? कोणाच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे? कोण असेल तो भाग्यशाली ज्याच्या या खरेदीमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे? गरीबातल्या गरीबाला लाभ झाला तर मला अधिक जास्त आनंद होईल. गांधीजींचा हा मंत्र लक्षात ठेवून आपण येत्या दिवसात काही दिवसात जी काही खरेदी करू, गांधीजींची 150वी जयंती साजरी करत असताना आपण याकडे नक्कीच लक्ष द्या की आपल्या खरेदीमुळे कोणत्या ना कोणत्या देशबांधवाचं हित साधलं गेलं पाहिजे. आणि त्यातही ज्यानं आपला घाम गाळलाय, आपले पैसे, आपली प्रतिभा वापरली आहे त्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लाभ झाला पाहिजे. हाच तर गांधीजींचा मंत्र आहे. हाच तर गांधीजींचा संदेश आहे. आणि मला विश्वास आहे सर्वात गरीब आणि दुर्बल व्यक्तीच्या जीवनात आपलं हे छोटंसं पाऊल मोठा बदल घडवू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, गांधीजींनी म्हटलं होतं की स्वच्छता कराल तर स्वातंत्र्य प्राप्त होईल. कदाचित त्यांनाही हे माहीत नसेल की हे कसं होईल, पण हे साध्य झालं. भारताला स्वातंत्र्य मिळालं. याचप्रमाणे आज आपल्याला वाटू शकतं की माझ्या या छोट्याशा कार्यानंही माझ्या देशाच्या आर्थिक प्रगतीत, आर्थिक सशक्तीकरणात, गरिबाला गरिबीविरुद्ध लढण्याची ताकद देण्यात माझं योगदान काय राहू शकतं. आजच्या युगात हीच खरी देशभक्ती आहे. हीच पूज्य बापूंना कार्यांजली आहे. विशेष प्रसंगी खादी आणि हातमाग उत्पादनं खरेदी करण्याचा विचार केला तर त्यामुळे विणकरांना मदत होईल. असं म्हणतात की लालबहादूर शास्त्री खादीची जुनी फाटकी वस्त्रही जपून ठेवत असत, कारण त्यामागे कोणाचे तरी कष्ट असतात. ते म्हणत
ही सर्व खादीची वस्त्र खूप मेहनतीनं तयार केली आहेत. त्याचा प्रत्येक धागा कामी आला पाहिजे. देशाप्रती आत्मीयता आणि देशवासियांप्रती स्नेहाची भावना या लहानचणीच्या महामानवाच्या नसानसात भिनलेली होती. 2 दिवसांनी पूज्य बापूजींच्या जयंतीबरोबरच आपण शास्त्रीजींची जयंतीही साजरी करणार आहोत. शास्त्रीजींचं नाव उच्चारताच आपणा भारतवासियांच्या मनात असीम श्रद्धेचा भाव फुलून येतो. त्यांचं सौम्य व्यक्तित्व प्रत्येक देशवासियाला सदैव अभिमानास्पद आहे. लालबहादूर शास्त्री यांचं वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून ते अतिशय विनम्र दिसत असत, पण मनातून ते पहाडाप्रमाणे दृढनिश्चयी होते. जय जवान जय किसान ही त्यांची घोषणा. त्यांच्या या विराट व्यक्तित्वाची ओळख आहे. राष्ट्राप्रती त्यांच्या निस्वार्थ तपस्येचं हे फळ होतं की सुमारे 1.5 वर्षांच्या अल्प कार्यकाळात त्यांनी देशाचे जवान आणि शेतकऱ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्याचा मंत्र दिला. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण पूज्य बापूंचं स्मरण करत आहोत, तर स्वच्छतेबाबत बोलल्याशिवाय राहणार नाही हे तर स्वाभाविकच आहे. 15 सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा या अभियानाला सुरुवात झाली. कोट्यवधी लोक यात सहभागी झाले आणि दिल्लीतल्या आंबेडकर शाळेतल्या विद्यार्थ्यांसमवेत श्रमदानाचं भाग्य मला लाभलं. मी त्या शाळेत गेलो ज्याची पायाभरणी स्वतः पूज्य बाबासाहेबांनी केली होती. देशभरातले सर्व स्तरातले लोक या 15 तारखेला या श्रमदानात सहभागी झाले. संस्थांनीही यामध्ये हिरिरीनं भाग घेतला. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, NCC, NSS, युवा संघटना, प्रसारमाध्यमं, खाजगी उद्योग जगत सर्वांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता श्रमदान केलं. या सर्व स्वच्छता प्रेमींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आता ऐकूयात एक फोन कॉल. नमस्कार, मेरा नाम शैतान सिंह, गाँव आसपरा, जिला बीकानेर, तहसील पूगल और राजस्थान से बोल रहा हूँ. मैं ब्लाइंड व्यक्ति हूँ. दोनों आंखों से मुझे दिखाई नहीं देता है. मैं टोटली ब्लाइंड हूँ. तो मैं ये कहना चाहता हूँ मन की बात में, जो स्वच्छ भारत का जो मोदी जी ने कदम उठाया था बहुत ही बढ़िया है. हम ब्लाइंड लोग शौच में जाने के लिए परेशान होते थे. अभी क्या है, हर घर में शौचालय बन चुका है, तो हमारा बहुत बढ़िया फायदा हुआ इसमें. ये कदम बहुत ही बढ़िया उठाया था और आगे चलता रहे ये काम. खूप खूप धन्यवाद. आपण मोठी गोष्ट सांगितली. प्रत्येकाच्या जीवनात स्वच्छतेचं स्वतःचं महत्त्व आहे आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपल्या घरात शौचालय बांधण्यात आलं आणि आपल्याला सुविधा मिळाली. आम्हा सर्वांसाठी यापेक्षा आनंदाची बाब काय असू शकते. कदाचित या अभियानाशी संबंधित लोकांनाही माहीत नसेल की प्रज्ञाचक्षू असल्यामुळे आपण पाहू शकत नाही. शौचालय नसल्यामुळे आपणाला किती अडचणींचा सामना करावा लागत होता आणि शौचालय बनल्यामुळे आपलं जीवन किती सुलभ झालं. आपण हा पैलू दर्शवत फोन केला नसता तर कदाचित या स्वच्छता अभियानाशी संबंधित लोकांच्या लक्षातही हा संवेदनशील पैलू आला नसता. आपल्या फोनबद्दल मी आपल्याला विशेष धन्यवाद देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छ भारत अभियान केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगात एक यशस्वी कहाणी ठरली आहे, ज्याबद्दल प्रत्येकजण बोलत आहे. यावेळी भारत इतिहासातलं सर्वात मोठं जागतिक स्वच्छता संमेलन आयोजित करत आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलन म्हणजेच महात्मा गांधी इंटरनॅशनल सॅनिटेशन कन्व्हेन्शन. जगभरातले स्वच्छता मंत्री आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ एकत्र येऊन स्वच्छतेविषयी आपले प्रयोग आणि अनुभव विशद करत आहेत. महात्मा गांधी इंटरनॅशनल सॅनिटेशन कन्व्हेन्शनची समाप्ती 2 ऑक्टोबर 2018ला बापूंच्या 150व्या जयंती समारंभाच्या प्रारंभी होणार आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, संस्कृतमध्ये एक म्हण आहे, न्यायमूलम स्वराज्यम स्यात्, म्हणजे स्वराज्याच्या मुळाशी न्याय असतो. जेव्हा न्यायाची चर्चा होते तेव्हा मानव अधिकाराची भावना त्यात समाविष्ट असते. शोषित वंचित जनांचं स्वातंत्र्य,
शांतता आणि त्यांच्यासाठी न्याय सुनिश्चित करण्यासाठी हे विशेष करून अनिवार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात गरिबांच्या मूळ अधिकारांच्या रक्षणासाठी तरतूद केली आहे. त्यांच्यात दृष्टिकोनातून प्रेरित होऊन 12 ऑक्टोबर 1993 मध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोग म्हणजेच नॅशनल ह्युमन राईट कमिशनची NHRCची स्थापना करण्यात आली. काही दिवसातच NHRCला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत. NHRCनं मानव अधिकारांच्या रक्षणाबरोबरच मानवी प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्याचं कार्य केलं आहे. आपले प्रिय नेते देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी स्पष्ट केलं होतं की मानव अधिकार ही आमच्यासाठी परकी संकल्पना नाही. आपल्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या प्रतीकचिन्हात वैदिक काळातलं सर्वे भवन्तु सुखिनः असं कोरलंय. NHRCनं मानव अधिकारांप्रती व्यापक जागृती निर्माण केली आहे. त्याचबरोबर त्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी प्रशंसनीय भूमिकाही बजावली आहे. 25 वर्षांच्या या प्रवासात या आयोगानं देशवासियांमध्ये एक आशा आणि विश्वासाचं वातावरण निर्माण केलं आहे. एका निरोगी समाजासाठी, उत्तम लोकशाही मूल्यांसाठी ही एक आशादायक गोष्ट आहे असं मी मानतो. आज राष्ट्रीय स्तरावरच्या मानव अधिकार कार्याबरोबरच 26 राज्य मानव अधिकार आयोगही स्थापित करण्यात आले आहेत. एक समाज म्हणून मानव अधिकारांचं महत्त्व जाणण्याची आणि आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. हाच सबका साथ सबका विकास याचा आधार आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑक्टोबर महिना आहे. जयप्रकाश नारायण यांची जयंती आहे. राजमाता विजयाराजे सिंधिया यांचा जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होतोय. ही सर्व थोर व्यक्तित्व आपणा सर्वांना प्रेरणा देत आली आहेत. त्यांना नमन करूया. 31 ऑक्टोबर सरदार साहेब यांची जयंती. पुढच्या मन की बातमध्ये सविस्तर बोलू इच्छितो. मात्र आज उल्लेख यासाठी करू इच्छितो की काही वर्षांपासून सरदार साहेब यांच्या जयंतीदिनी 31 ऑक्टोबरला रन फॉर युनिटी एकता दौड हिंदुस्थानच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात, गावात या एकतेसाठी दौडचं आयोजन केलं जातं. यावर्षीही आपण प्रयत्नपूर्वक आपल्या गावात, शहरात, महानगरात रन फॉर युनिटीचं आयोजन करा. एकतेसाठी दौड हाच सरदार साहेब यांचं स्मरण करण्याचा उत्तम मार्ग आहे. कारण त्यांनी आयुष्यभर एकतेसाठी काम केलं. मी आपणा सर्वांना आग्रह करतो की 31 ऑक्टोबरला रन फॉर युनिटीच्या माध्यमातून समाजातला प्रत्येक वर्ग, देशाचा प्रत्येक भाग एकतेच्या सूत्रात गुंफण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या. हीच त्यांना उत्तम श्रद्धांजली ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्री, दुर्गापूजा, विजयादशमी या सर्व पवित्र पर्वासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद.